नमस्कार, मी वैष्णवी तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। सो फ्रेंड्स, आज आपण खूप छान छान टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत, जेणेकरून आपली अवघड कामे अगदी सोपी होतील आणि भरपूर पैशाची बचत होईल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका। तर आपली पहिली टिप्स आहे बांगड्यांसाठी। तर अशा दाटसर झालेल्या बांगड्या आपण जर याला असंच काढायला गेलं तर हातांना त्रास होतो, हात लाल होतात, सोबतच बांगड्या देखील फुटतात। पण आपण सॉक्समुळे आपलं हे काम अजून सोपं होते। तर बघा, इथे सॉक्स जो आहे तो आपल्याला असा हातामध्ये घालायचा आहे आणि बांगड्याच्या आतमधून घालायचा आहे। जर तुम्हाला बांगड्या घालायच्या असतील, म्हणजेच आता आपण ह्या ज्या बांगड्या आहेत ते काढत आहोत, जर तुम्हाला हातामध्ये बांगड्या घालायच्या असतील तर तुम्ही या सॉक्सचा असा उपयोग करू शकतात। तर आता पहा, या दाटसर झालेल्या बांगड्या आपण सॉक्सवरती घेतलेल्या आहेत। आता फक्त आपल्याला हा जो सॉक्स आहे तो असाच ओढून घ्यायचा आहे। तुम्ही पाहत आहात, अगदी हाताला त्रास होत नाही, जास्त वेळही लागत नाही। आपल्या बांगड्या ज्या आहेत त्या सहजरित्याने बाहेर येत आहेत, बांगड्या तुटत देखील नाही। तुमच्या जर काचेच्या बांगड्या असेल तर तुम्ही याच पद्धतीने त्याला हातामध्ये घालू शकतात, काढू शकतात। खूप सोपी आणि छान ट्रिक आहे, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका। नंतरची आपली जी टिप्स आहे ती अशा प्रकारच्या टॅगसाठी। जेव्हा आपण नवे कपड्यासोबत अशा प्रकारची टॅग येतात त्याला आपण असेच कात्रीने तोडून काढतो, पण तुमच्याकडे जर असे टॅग आले असेल कपड्यासोबत तर त्याला तुम्ही न तोडता, इथे बघा, इथे आपल्याला एक छोटंसं एका साईडला छिद्र दिसते, तर तुम्हाला त्या छिद्राला हलक्या हाताने त्याचा जो दोरा आहे तो असा ओढायचा आहे। अगदी आपल्याला याला थोडंसं ओढलं की हा जो ब्लॉक सिस्टीम असते ते पूर्णपणे, हे जे टॅग आहे याचा जो दोरा आहे सहजपणे बाहेर निघतो। तर बघा, यामुळे काय होतं, आपल्याला कात्रीची शोधाशोध करायची गरज पडत नाही। त्यासोबतच हा मजबूत आणि छान दिसणारा हा दोरा आपल्याला भरपूर असा यूजफुल सुद्धा आहे। घरामध्ये आपण भरपूर अशा ठिकाणी याचा यूज करू शकतो। तुम्हाला एक दोन उपयोग मी तुम्हाला दाखवते, यापैकी तुम्हाला जो हवा तो उपयोग तुम्ही करू शकता। असे आपल्या घरातील असणारे जे भांडे असतात ज्याला अडकायला अडचण येते, कारण याचे जे छिद्र आहे ते छोटे असतात आणि रॅकला असलेले छिद्र खूप मोठे असतात किंवा हंगर खूप मोठे असतात, यामुळे अडकणं शक्य होत नाही। यामुळे अशा प्रकारे याला आपण अडकून कामी आणू शकतो। दिसायलाही चांगलं दिसतंय, सोबतच पाण्याने भिजलं तरीही काहीच होणार नाही। कुठेही याला आपण सहज हँग करू शकतो। तुम्हाला याला होड म्हणून देखील तुम्ही याचा वापर करू शकता। आपल्याला याचे उपयोग करता येतील आणि बरेचसे आपण नवीन कपडे घेतो असे टॅग त्याला येतात, जर तुम्ही साचून ठेवले आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणी छान तुम्ही याला कामी आणू शकतात। यानंतरची आपली टिप्स आहे काडीपेटीसाठी। तर बघा, यातून मी 3 ते 4 काड्या घेतलेल्या आहे। आता आपल्या घराबाहेर किंवा घरामध्ये ज्या कुंड्या असतात त्याला आपण कीटकनाशक वापरत नाही, म्हणून यामध्ये काय होतं, मुंग्या लागतात, कधी किडे लागतात। तर असं होऊ नये यासाठी फक्त एक माचीसची काडी जी आहे ती आपल्याला अशीच मातीमध्ये रोवून ठेवायची आहे। अगदी 15 दिवस म्हणा किंवा 8 दिवस ही काडी तुम्हाला चेंज केली तरी चालेल। त्यामुळे काय होईल, तुमच्या जी कुंड्या आहेत त्यात मुंग्या होणार नाही आणि कधीच किडे सुद्धा होणार नाही। तुम्हाला खूप छान अनुभव येईल। आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, कारण मी असेच रोज तुमच्यासाठी खूप असे उपयुक्त व्हिडिओ घेऊन येत असते। तर बघा, इथे 2 ते 3 माझ्याकडे झाडामध्ये अशा प्रकारच्या काड्या रोवून ठेवलेल्या आहेत, बाकी झाडामध्ये अगोदरच रोवलेल्या होत्या। यानंतरची आपली टिप्स आहे कापलेल्या कांद्यासाठी। बऱ्याचदा काय होतं, आपल्याकडून जास्त कांदा कट होतो। आता कांदा खूप महाग झालेला आहे, तर कट झालेला कांदा तुम्हाला 4-5 तासासाठी व्यवस्थित ठेवायचा असेल, म्हणजे याला सुकू द्यायचं नसेल किंवा याचा वास आहे तो उग्र वास असा घरामध्ये पसरू द्यायचा नसेल, तर एक छोटंसं काम जर आपण केलं तर आपला जो कांदा आहे यूज होईल, वेस्ट होणार नाही, फ्रेश राहील। तर कांदा आपला नेहमी प्लेटमध्ये ठेवतो, तर त्यामुळे देखील आपला कांदा जो आहे तो खराब होऊ शकतो। तर यासाठी आपल्याला काय करायचं, एक भांडं घ्यायचं आहे किंवा एक डब्बा घेतला तरी चालेल, त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे। तरी ते मी एक वाटी घेतलेली आहे, त्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे। शक्यतो पाणी आपल्याला थंड घ्यायचं आहे, नॉर्मल पाणी घेतलं तरी चालेल, पण
थंड पाणी असेल तर थंड पाणी टाका. कांदा ठेवायचा आहे. कांदा ठेवला की त्याच्यावरती ते मी प्लेट ठेवलेली आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे असंच ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर 4 ते 5 तासानंतर तुम्ही बघू शकता कांदा आपला आहे जसाचा तसाच राहतो, फ्रेश राहतो आणि यामधून विशेष म्हणजे वास येत नाही. आजच हा उपाय करा. या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहेत ते सुद्धा एक छोटेसे कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला बी समजेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे आणि सोबतच तुमचे आभार देखील मानता येईल. यानंतरची टिप्स आपली लसूण सोलण्यासाठी आहे. लसूण सोलणं हे काम वाटतं तेवढं सोपं नाही, कारण नखांना खूप त्रास होतो. आता 1-2 भाजीचं लसूण सोलणं म्हणलं तर काही वाटत नाही, पण कधी आपल्या घरामध्ये कार्यक्रम असेल, लग्न समारंभ असेल किंवा तुम्हाला जर महिन्याभराचा लसूण एकदाच सोलून ठेवायचा असेल, तुम्ही जॉब करत असेल, तर अशा वेळेस आपण एकदाच लसूण स्टोअर कसा करायचा, तर अशा वेळेस तुम्हाला लसूण सोलण्याची ट्रिक नक्की माहिती असायलाच हवी. म्हणजेच तुमचा वेळ वाचेल आणि भरपूर असा लसूणसुद्धा सोलून होईल. मेहनत न करता यासाठी एक छोटंसं काम करा. इथे आपल्याला घ्यायची आहे पाण्याची बॉटल. लसूण जेवढा सोलायचा आहे तेवढाच लसूण घ्यायचं आहे. आपल्याला अर्धी पाण्याची बॉटल घ्यायची आहे आणि या लसणावरती अशा प्रकारे टॅप करणार आहोत. अगदी सहज यामधील जो लसणाचं टरफल आहे ते वेगळं होतं, जास्त वेळही लागत नाही. अजून एक छोटंसं काम आपल्याला इथे करायचं आहे, जेणेकरून आपण अजून पूर्णपणे तुम्हाला हे जर पाण्याची बॉटल न वापरता हे लसूण काढायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, गाळणी घ्यायची आहे. चहा गाळायची जी चाळणी आहे ती चाळणी घ्यायची आहे आणि त्याचे जे कोन असते ते कोनाने आपल्याला या प्रकारे हलक्या हाताने याच्यावरती हाणायचं आहे. म्हणजेच की आपलं जे लसणाचं टोक आहे ते एकदम छान असं ढिल्लं होईल आणि आपला जो पाचोळा आहे तो व्यवस्थित निघेल. त्यानंतर तुम्ही बघू शकता याला मी एकदम छान असं हाताने चोळून घेतलेला आहे. त्यानंतर मी हे सगळं याच्या प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपला हा जो लसणाचा जो पाचोळा आहे हा पूर्णपणे वेगळा झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती सहजपणे आपला हा जो लसूण आहे तो वेगळा होत आहे. सो फ्रेंड, तुम्हाला जर माझी ही टिप्स आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर असेच युजफुल व्हिडिओ मी तुमच्यासाठी रोज घेऊन येत असते. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.